उंचच उंच डोंगर रांगा आणि या डोंगर रांगांमधून असलेल्या नारळी पोफळीच्या बागा आणि या बागांमधून डोकावणारी टुमदार कौलारू घरं, सर्व परिसर हा निसर्ग संपन्न असा अथांग असा समुद्र किनारा। अर्थात हे वर्णन केल्यानंतर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते कोकण आणि ह्या कोकणातले वेगवेगळे मुद्दे आहेत, विविध विषय आहेत। सामाजिक आणि आर्थिक घडींवरती देखील कोकणातल्या मुद्द्यांची चर्चा होणं स्वाभाविक आहे आणि त्याशिवाय कोकणातलं राजकारण हे त्याहून देखील वेगळं। आणि सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर कोकणातल्या राजकारणाचा पोत बदलतोय का असा प्रश्न सध्याच्या एकंदरीत घडामोडी पाहता प्रश्न पडू शकतो किंवा विचारला जाऊ शकतो। एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अर्थात कोकण गजाली या नव्या कोऱ्या एपिसोडमधून आपण कोकणातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत आणि त्याची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही वेळेला तज्ज्ञ देखील त्या क्षेत्रातल्या आपल्यासोबत असणार आहेत आणि त्या कोकण गजालीचा हा पहिला एपिसोड। नमस्कार, मी अमोल मोरे। अर्थात आजचा मुद्दा जो आहे तो राजकीय। याचं कारण असं आहे की अगदी कोकणात ज्या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कोकणची ओळख आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असलेला कोकणी माणूस अगदी शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर देखील एकनाथ शिंदेंच्या मागे तितका म्हणावा तसा गेलेला दिसून आला नाही। पण त्यानंतर देखील लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि त्यामुळं कोकणातल्या राजकारणाची, इथल्या उलथापालथींची चर्चा होणं गरजेचं आहे। त्यात सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला भाजप कोकणात जोरदार पक्ष बांधणी करतोय आणि त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती काय असणार आहे याबाबतची चर्चा सध्याच्या घडीला कोकणात आपल्याला होताना दिसून येत आहे। अगदी काहीच वेळापूर्वी भाजपचे रत्नागिरीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघांवरती दावा केलेला आहे आणि ते मतदारसंघ आहेत रत्नागिरी आणि गुहागर। 5 विधानसभा मतदारसंघापैकी भारतीय जनता पार्टीला 2 जागा ह्या कोणत्याही परिस्थितीत मिळाल्या पाहिजेत आणि जे आमचे पारंपरिक मतदारसंघ आहेत ते आम्हाला मिळावेत अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाकडे आणि केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केलेली आहे। 2 जागा ज्या पारंपरिक आहेत त्या अर्थात त्यांनी ह्या दोन्ही मतदारसंघांची नावं घेतली नाहीत, पण भाजपचे 2 पारंपरिक मतदारसंघ हे आम्हाला मिळायला हवेत, त्यावरती आम्ही निवडणूक लढणार। आमच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही याची माहिती दिलेली आहे, याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही मतदारसंघांमध्ये आम्हाला आमचा उमेदवार देता यावा यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं सावंत यांनी म्हटलं। अर्थात यातला एक आणखीन इंटरेस्टिंग मुद्दा हाच आहे की त्यांनी या दोन्ही मतदारसंघांची नावं न घेता पारंपरिक मतदारसंघ असा या ठिकाणी उल्लेख केला आणि यातली इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की रत्नागिरी संगमेश्वर हा विधानसभेचा मतदारसंघ सध्या या ठिकाणावरून राज्याचे उद्योग मंत्री, शिवसेनेचे प्रमुख नेते अर्थात शिंदे यांचे प्रमुख नेते उदय सामंत या ठिकाणी आमदार आहेत आणि त्यांचा हा मतदारसंघ आहे। त्यामुळं महायुतीतल्याच एका घटक पक्षानं केलेला हा दावा वादाची ठिणगी पडणार का, याची गणितं कुठं जाणार आहेत, राजकीय गणितं कशी असणार आहेत, उलटापालती कशा होणार आहेत याबाबतची चर्चा रंगलेली आहे। जर या मतदारसंघाचा इतिहास बघायला गेला तर 2004 नंतर अर्थात उदय सामंत यांनीच विद्यमान आमदार जे तत्कालीन आमदार होते बाळा माने यांचा पराभव केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण म्हटलं तर भाजपला आपला उमेदवार देता आले नाही आहे। कधी युतीमध्ये ही गणितं फिसकटली तर आता राज्यातली किंवा कोकणातली जर गणितं बघितलं ती पूर्णपणे वेगळे आहेत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार या ठिकाणावरून नारायण राणे यांच्या रूपानं निवडून आला आणि त्यानंतर आता भाजपला कुठंतरी बळ आलेलं आहे। पक्ष संघटनेसाठी, पक्ष बांधणीसाठी एकंदरीत भाजप कुठंतरी आता फ्रंट फूटवरती येऊन बॅटिंग करताना दिसून येते आणि त्याच कॉन्फिडन्समधून आलेलं हे विधान आहे का अशी एकंदरीत चर्चा सध्याच्या घडीला सुरू झालेली आहे। अद्याप तरी उदय सामंत किंवा शिवसेनेकडून कोणीही याच्यावरती काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे, पण या ठिकाणची गणितं ही इंटरेस्टिंग असणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास एकंदरीत 5 मतदारसंघ आहेत विधानसभेचे आणि त्यापैकी 2 विधानसभा मतदारसंघांवरती भाजप दावा करते। दुसरा मतदारसंघ जो आहे तो गुहागरचा, या ठिकाणी देखील भाजपचा आमदार होता, पण 2009 नंतर भाजपला त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी निवडून आणणं शक्य झालेलं नाही आहे
आणि सध्याची वेळ अशी आहे की ज्या वेळेला आपली राज्यातली ताकद पाहता, केंद्रातली ताकद पाहता आणि कोकणातून नारायण राणे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व केंद्रात गेल्यानंतर अर्थात नवी दिल्लीत गेल्यानंतर एक त्यांना मोठं असं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याच गोष्टींच्या जीवावरती किंवा त्याच पाठबळाच्या जोरावरती सध्या भाजप या ठिकाणी या 2 मतदारसंघांवरती दावा करतात। अर्थात यातले दोन्ही मतदारसंघ जर बघितले तर हे या ठिकाणी शिवसेनेचे सध्याच्या घडीला विद्यमान आमदार आहेत। एक आहे जे शिंदे गटासोबत आहेत, उदय सामंत जे रत्नागिरी संगमेश्वरमधून आमदार आहेत, तर दुसरे आहेत भास्कर जाधव जे सध्याच्या घडीला तरी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत आणि त्यामुळे तिथली गणितं खूप महत्त्वाची असणार आहेत। सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा विचार केल्यास 8 विधानसभेच्या मतदारसंघ आहेत आणि या 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ एकच आमदार हा भाजपचा आहे आणि तो आमदार म्हणजे नितेश नारायण राणे, अर्थात कणकवली, देवगड, वैभववाडी या मतदारसंघातून ते नेतृत्व करतात आणि त्यामुळं सध्याच्या घडीला भाजपला या ठिकाणावरून म्हणजे अर्थात दोन्ही जिल्ह्यांमधून किती उमेदवार किंवा किती जागा मिळणार याची उत्सुकता आहे। कारण की तुलनेनं सध्याच्या घडीला तरी भाजपची ताकद जी आहे ती किती आहे, राजकीयदृष्ट्या भाजपला या सर्व गोष्टी पेलवणार आहेत का याबाबतची चर्चा आत्ताच्या घडीला होत आहे। अर्थात लोकसभेला देखील भाजपला जे यश मिळालं त्याबद्दल तशी कुणाला अपेक्षा नव्हती, पण दबक्या आवाजामध्ये भाजपच्या रणनीतीची चर्चा मात्र स्वाभाविकपणे सुरू होती। रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी जातीनं लक्ष घातलेलं होतं। अर्थात विधानसभेला रवींद्र चव्हाण नेमकं काय करणार, त्यांच्या मतदारसंघामध्ये लक्ष देणार का या ठिकाणी असणार आहेत का कोकणातली जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्या व्यतिरिक्त आणखीन कुणाच्या खांद्यावरती येणार यावरती देखील सर्व गणितं अवलंबून असणार आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे की आत्तापर्यंत कोकणी माणसाचा पाठिंबा हा साधारणपणे शिवसेनेला राहिलेला आहे। अगदी काँग्रेस, समाजवाद, काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना अशा अर्थानं मागच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं राजकारण जे आहे ते या कोकणातलं बदलताना दिसून आलेलं आहे आणि बदलत्या राजकारणाचा पोत किंवा बदलत्या राजकारणाची जी दिशा आहे त्या दिशेनं कोकणी माणूस जाणार का? महायुती अर्थात मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा महायुतीतले इतर घटक पक्ष असतील त्यांना कोकणी माणूस साथ देणार का याबाबतची चर्चा या ठिकाणी होते आणि ही घडामोड आगामी काळामध्ये महत्त्वाची असणार आहे। कोकणी माणसाचं किंवा इथलं राजकारण फक्त कोकणापुरता मर्यादित नाही आहे, तर इथून होणारं मायग्रेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मोठ्या संख्येनं विशेषतः मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे त्या ठिकाणी कोकणातली माणसं स्थायिक असतात आणि तिथल्या राजकारणावरती देखील अर्थात महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये देखील कोकणी माणसाचं मत हे महत्त्वाचं असतं। अगदी पुण्यामध्ये देखील कोकणी माणसं आहेत आणि त्यामुळं साधारणपणे ही जी शहरं आहेत जी कोकणाला लागून आहेत त्या ठिकाणच्या राजकारणावरती देखील इथल्या संपूर्ण राजकारणाचा परिणाम हा होत असतो आणि त्यामुळं या सर्व घडामोडी महत्त्वाच्या आहेत। इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की रत्नागिरी संगमेश्वर हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे हा उदय सामंत या ठिकाणचे आमदार आहेत जे सध्या महायुतीमध्ये उद्योगमंत्री आहेत, अगदी फडणवीस यांच्या जवळचे अशी देखील त्यांची एकंदरीत ओळख आहे आणि त्यामुळं भाजपने केलेला हा दावा खूप इंटरेस्टिंग आहे। यातून खूप काही घडामोडी भविष्य काळामध्ये घडणार आहेत। अगदी राजापूर जो विधानसभा मतदारसंघ आहे, राजापूर लांजा साखरपा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणच्या देखील घडामोडी ह्या खूप इंटरेस्टिंग आहेत। खूप काही त्या ठिकाणी घडतं आहे। अगदी भाजप सध्याच्या घडीला त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देताना दिसून येत आहे। तर त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून असं म्हटलं जातं की किरण सामंत त्या ठिकाणी इच्छुक आहेत, त्यांचे त्या भागातले दौरे वाढलेले आहेत। त्यामुळं रत्नागिरी संगमेश्वर हा विधानसभा मतदारसंघ आणि राजापूर लांजा साखरपा हा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी नेमक्या कशा प्रकारची अदलाबदल होणार आहे का आणि कोणता मतदारसंघ हा भाजपला किंवा महायुतीतल्या कोणत्या घटक पक्षाला मिळणार आहे यावरती कोकणातली किंवा विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातली अनेक गणितं जी आहेत ती अवलंबून असणार आहेत। अर्थात आजच्या एपिसोडमध्ये इथंच थांबणं गरजेचं आहे कारण की याबाबतचं विश्लेषण तज्ज्ञांकडून जाणून घेणं, इथली गणितं समजून घेणं हे अधिक महत्त्वाचं असणार आहे। जशी जशी निवडणुका जवळ येतील त्यानुसार किंवा त्या वेळेनुसार आपण याबाबतची ही गणितं इथलं विश्लेषण समजून घेणार आहोत। पण पहिल्या एपिसोडमध्ये तुर्तास तरी इथंच थांबतोय। अर्थात ABP माझाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती तुम्ही वेगवेगळं कंटेंट पाहू शकता आणि त्यासाठी यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल याला फॉलो करायला विसरू नका। अगदी व्हॉट्सअप चॅनल देखील ABP माझाचं आहे, त्याला देखील तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स ज्या आहेत त्या देखील वेळोवेळी मिळू शकतात। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।